अंतरे सुखे घेऊ जन्मांतरे एक बरे इहलोकी पंढरीचे वार करी होता थोरी जोडी हेची आले अनुभवा पहा जीवा भरुनी पंढरीचे वार करी हेची थोरी जोडी हे तुका मने केला त्याग सर्व संग म्हणवनी पंढरीचे वार करी होती थोरी जोडी हे विठ्ठला विठ्ठला सुखे घेऊ जन्मांतरे एक बरे इहलोकी। आज पंढरीच्या वारीच्या निमित्ताने श्री क्षेत्र निळकंठेश्वर ते पंढरपूर अशा स्वरूपाची आपली ही दिंडी आहे किंवा दिंडी सोहळा आहे। परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय वंदनीय परमहंस परिव्राजकाचार्य श्री श्री 1008 स्वामी कृष्ण चैतन्य पुरीजी महाराज यांच्या पावन सानिध्यात पावन संगतीमध्ये आणि पूजनीय साधू संत महात्म्यांच्या सुद्धा सानिध्यामध्ये हा पंढरपूरला जाणारा सोहळा भगवत कृपेने संपन्न होत आहे। आदरणीय स्वामीजींच्याच कृपेने सहज आम्ही एका कार्यक्रमात भेट झाली। स्वामीजींनी म्हटलं की आमची दिंडी पंढरपूरला जात असते, कोणत्याही एका दिवशी या। परमेश्वराच्या कृपेनं भगवत कृपेनं मला आजचा दिवस सापडला आणि म्हणून मी तुमच्यामध्ये सर्वांच्या मध्ये सहभागी होऊ शकलो। आदरणीय स्वामीजींची भेट झाली, त्यांचं दर्शन झालं, साधू संत आदरणीय सर्व संतांचं दर्शन आणि भेटी झाल्या आणि तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या भगवत भक्तांच्या सुद्धा भेटी झाल्या आणि स्वामीजींच्या आज्ञेनुसार आजची धावती सेवा, कारण आपण पंढरीकडे धावत आहोत म्हणून धावती सेवा आहे, अर्ध्या घंट्याची सेवा आहे। पण स्वामीजींनी सांगितलं की 15 मिनिट तुम्हाला वाढवून देतो, ही एक कृपा झाली म्हणून समजा। कारण कीर्तन अर्ध्या घंट्यात कसं करायचा हा प्रश्न आहे, करता सुद्धा येत असं काही नाही, तरी सुद्धा त्यांनी दिलेल्या आज्ञेचं पालन करण्याचा मी जरूर प्रयत्न करणार आहे, लक्षात ठेवा। आणि म्हणून आजच्या सेवेसाठी निवडलेल्या अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी थोडीशी त्याची प्रस्तावना पाहिजे आहे। विठ्ठला आल्यानो संसारा दारे पंढरपुरा दिनाचा सोयरा पांडुरंग। तुकोबारायांनी तुम्हा आम्हा सर्वांना सांगितलेलं आहे। तुकाराम महाराज स्वतः निष्ठावंत वारकरी होते आणि निष्ठावंत वारकरीच नाही, आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव, वारकरी संप्रदायाचं दिव्य अस्तित्व
वारकरी संप्रदायाचे दिव्य आचार्य जगद्गुरु, आणि जगद्गुरूचं कार्य असतं जगाला उपदेश करणे, जगाला ज्ञान देणे, जगाचा उद्धार करणे. एवढ्या महान पुरुषांनी म्हटलं, बाबांनो आपण जन्माला आलो तर एकदा तरी पंढरीला जायला पाहिजे. आल्यानो संसारा म्हणजे जन्माला आलेल्या लोकांना. जा रे पंढरपुरा दिनाचा सोयरा पांडुरंग. पंढरपूरला काय आहे? दिनाचा सोयरा आहे. दीन शब्दाचा अर्थ आहे विनम्रता. शंकराचार्यांनी षटपदी नावाचा एक ग्रंथ केलेला आहे छोटासा. त्याच्यामध्ये पहिला श्लोक आहे, त्याच्यामध्ये विनयावरती त्यांनी चिंतन दिलेलं आहे. विठ्ठला पहिलंच वाक्य आहे की अविनय मपनय विष्णू. हे विष्णू, हे भगवान. जगद्गुरु शंकराचार्यजी शंकराचे अवतार होते. शंकरा हा साक्षात शंकरा किंवा शंकरा साक्षात शंकराचे अवतार. पण विष्णूची स्तुती करतात, श्रीकृष्णाची स्तुती करतात. अतिशय सुंदर अशा प्रकारचं चिंतन आहे. आपल्याला वेळ कमी आहे, थोडक्यात मी सांगतो. अविनय मपनय विष्णू. हे विष्णू, हे भगवान. एक वैष्णव, एक संन्यस्त महात्मा, संन्यासी महात्मा वैष्णवाचं हृदय घेऊन भगवंताच्या पुढे मागणी करत आहे की माझा जो अविनय आहे, अविनय म्हणजे विनम्रता रहितपणा जो आहे, तो हरण कर आणि मला विनयी बनव. तुकोबारांच्या शब्दामध्ये सूत्रबद्धता पहा. नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता. जो विनम्र झाला त्याने परमेश्वराला आपलंच केलं, नवे प्राप्त केलं. विठ्ठला अहंकाराच्या निवृत्तीने चित्ताची शुद्धी होते आणि चित्त शुद्धी झाल्यानंतर स्वाभाविक विनम्रता अंतकरणामध्ये नांदत असते. आणि ज्याच्या अंतकरणामध्ये तो विनय आला आणि अहंकार गेला त्यालाच भगवत प्राप्ती होत असते. म्हणून तुमचा आमचा सर्वांचा पंढरीकडे जाण्याचा उद्देश हाच आहे की आपला अहंकार गेला पाहिजे, आपल्यामध्ये विनय आला पाहिजे आणि त्याच्यामुळे आपल्याला भगवंताची म्हणजे पांडुरंगाची प्राप्ती होणार आहे. लक्षात घ्या. निर्मळ जीवन झाल्याशिवाय, हृदय निर्मळ झाल्याशिवाय परमात्मा मिळत नाही. गोस्वामी तुलसी बाबांनी आपल्या रामायणात खूप सुंदर वर्णन केले. निर्मल जन मन सो मोही मोही कपट निर्मल जन मन सो मोहि पावा मोहि कपट चल चित्रन भावा. आचार्य मधुसूदन सरस्वतीने आपल्या भक्ती रसायनाच्या पहिल्या श्लोकाच्या पहिल्याच वाक्यात असं वर्णन केलेलं आहे. काय? कैतव रहितम प्रेम. प्रेम असावं परंतु प्रेमात कपट नसावं. भजन असावं, भजनात राजनीती नसावी. लक्षात ठेवा. भजन असावं पण भजनामध्ये कोणत्याही प्रकारची राजनीती नसावी, भजनामध्ये भेद नसावा. भजन करायचं असेल तर प्रेमानं भजन केलं पाहिजे. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचो निकाय. प्रेमाशिवाय भजनामध्ये आनंद निर्माण होत नसतो. आणि म्हणून आपल्या दिंडीमध्ये मी प्रत्यक्ष पाहिलं की तुम्ही किती प्रेमानं प्रत्येक जण भजन करता. आपण इथे मौज करण्यासाठी, मस्ती करण्यासाठी नाही आलो. तुमचं आमचं सर्वांचं एकच ध्येय असलं पाहिजे की भजन. आता आम्ही महिना स्तोत्रांचा पाठ करायच्या अगोदर आदरणीय स्वामीजी महाराजांनी एक सूचना केली. ज्यांना वाचता येत नसेल त्यांनी पुस्तक पाहून वाचायचं, ज्यांना येत असेल त्यांनी म्हणायचं, आणि ज्यांना वाचताही येत नाही, ते म्हणताही येत नाही, त्यांनी काय करायचं, डोळे बंद करून महिना होईपर्यंत 15 मिनिट काय करायचं, ध्यान करायचं.
म्हणजे स्वामीजींनी तुम्हाला इतकं अवघड सांगितलं. ध्यान सोपं आहे काय? अरे वाचणं सोपं आहे, लक्षात ठेवा, पण ध्यान अवघड आहे. पण साधू संत महात्म्यांच्या हृदयामध्ये तुमच्या आमच्या उद्धाराची तळमळ असते. काय त्यांना वाटतं निदान डोळे लावून बसले तर देवाचं ध्यान होईल. पण तुम्ही इतके खतरनाक लोक आहे, डोळे उघडे तोपर्यंतच बरे, डोळे लावल्यानंतर तुम्ही काय काय पाहून या याची कल्पना नाही करू शकत. म्हणून वारकरी संप्रदाय एक सरळ तत्वज्ञानाचा संप्रदाय. त्यांनी कुठेही सांगितलं नाही की बाबा जास्त डोळे बंद करून बसा. तुम्हाला जे पाहायचं ते डोळे उघडून पहा. मूग दिलं तर आनंदाने भजन करा, वाणीनं वाणी बंद ठेवू नका, बोलत राहा. विठ्ठला ध्यान हे भगवत प्राप्तीच्या जवळचं साधन आहे, परंतु त्याचा अभ्यास केल्याशिवाय होणार नाही. मग आता 15 दिवस स्वामीजींच्या सानिध्यात आपण राहतो. ध्यान शिकायचंय आपल्याला. ध्यानाने आपल्याला भगवंताची जवळी करायची आहे, जवळ भगवंताला जवळ आणायचं आहे. आणि भगवंत तुमच्या जेवढा जवळ आहे जगामध्ये तेवढं जवळ कोणीच नाही. काय तुम्ही ज्याच्या सानिध्यात राहा, जेथे राहा, घरात राहा, प्रपंचात राहा, कोणी मंदिरात राहत असेल, कोणी मठात राहत असेल, या कोणी अरण्यामध्ये राहत असेल, ईश्वर तुमच्या एवढा जवळ आहे. सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टः, प्रत्येकाच्या हृदयादेशामध्ये आहे. सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐशी, जी बुद्धी स्फुरे अहर्निशी ती वस्तू गावी. बुद्धीमध्ये जे अहमचं स्फुरण आहे ते अहमचं स्फुरणच आत्मा आहे. म्हणून आपला आत्मा, आपला परमात्मा सर्वात जास्त जवळ आहे. पोरगा तरी आपल्या शरीराच्या बाहेर आहे, पती आपल्या शरीराच्या बाहेर आहे, कुठेतरी तो अंतरावर आहे. लक्षात ठेवा, एक शरीर दुसऱ्या शरीराच्या अंतर आहे, परंतु ज्या हृदयामध्ये तुमचा ईश्वर बसलेला आहे, म्हणजे शरीराच्या बाहेरची वस्तू ही दूरची वस्तू आहे, पण हृदयस्थ वस्तू समीपस्थ वस्तू आहे. आणि म्हणून त्या समीपस्थ वस्तूचा अनुभव तुम्हाला करायचा आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही घरदार सर्व सोडून काय पंढरीला चाललेल्या विठ्ठला आणि तुकोबारांनी प्रांजळ मनाने म्हटलं काय, या गोष्टीसाठी आम्हाला हा परमार्थ साधण्यासाठी, भगवत प्रेम साधण्यासाठी, भगवंताची प्राप्ती प्राप्त करण्यासाठी, या साधण्यासाठी महाराज म्हणतात, हेची मज घडो जन्मो जन्मांतरी, हेची मज घडो आगलेची हरी नारी तुझे नारी, आगलेची हरी नारी तुझे नारी, आगलेची हरी नारी तुझे नारी, ओ आगलेची हरी याची मज घडो जन्मो जन्मांतरी, मागणे श्री हरी नाही तुझे. मला एका जन्मात हे करायचे नाही, पुन्हा जन्म दे. काय आपण जन्म मरणाच्या निवृत्तीसाठी सद्गुरूच्या द्वारे बोध प्राप्त करतो, त्याच्यामुळे जन्म मरण समाप्त होते. तुकोबाराय म्हणतात, आम्हाला जन्म मरण समाप्त करायचं नाही, आम्हाला अखंड भक्ती करायची आहे. या जन्मात केली, पुन्हा जन्म घ्यायचा आहे, पुन्हा त्या जन्मात सुद्धा करायचं आहे. वारी निरंतर करायची आहे, आमची वारी संपली नाही पाहिजे. ज्ञानेश्वरी मध्ये माऊली म्हणतात, विठ्ठला विठ्ठला तैसे येणेच शरीरे शरीराय नेसरे, किंबहुना येर धारे चिरापडे. तैसे येणेच शरीरे शरीराय नेसरे, शरीराला येणं ही येरधार संपवायची आहे. किंबहुना येरधारे चिरापडे. फार काय सांगू, ही जे आवागमन आहे, आवागमन म्हणजे संसार, जन्म मरण म्हणजे संसार. हा संसार खंडित व्हायला नको, निवृत्त झाला पाहिजे. एखाद्या वृक्षाची फांदी तोडून टाकली तर पुन्हा त्याला गिऱ्या फुटतात, पुन्हा नवीन पालवी येऊ शकते.
पण मुळापासूनच वृक्ष उपटून फेकून द्यायचा आहे, तसा संसार मुळापासूनच उपटून काय करायचा आहे, फेकून द्यायचं आहे. आता जायचं घरी पंढरीला गेल्यानंतर अरे तुम्हाला आता स्वप्न पडून राहिले, 4-5 दिवस राहिले ते विठ्ठल कारण संसाराचं स्वप्न तितकं खतरनाक आहे. दुसरी गोष्ट, संसारात स्वप्न स्वरूप आहे. संसार स्वप्न स्वरूप आहे. संसार दुसरं काही नाही, संसार स्वप्न आहे. संसार हा स्वप्न आहे, लक्षात घ्या. आणि संसार स्वप्न हे कळण्यासाठीच आपण वारी करत आहोत. तुकाराम महाराजांना ते कळालं होतं. काय ज्याला कळालं त्याला दुसरा जन्म आला तरी काही फरक पडत नाही. आपल्याला कळत नाही म्हणून अनंत जन्म घ्यावे लागतील आणि फरक काहीच पडणार नाही. विठ्ठला म्हणून महाराजांनी सावध केलेलं आहे, करा करा लाग पाठ पंढरीची वाट, जव नाही चपेट घात पडला काळाचा. जोपर्यंत आम्हाला आपल्याला काळाने उचललं नाही त्याच्या अगोदरच करा काय करायचं आहे. जव हे सकळा सीता हात पाय शरीर चालतं तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्या. हात चालावया पाव तव तू आपुले स्वहित पाय. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतचा हा विचार आहे. मृत्यूच्या नंतर जीवन संपलं आणि विचारही संपले. मनुष्य देह याच्यासाठी परमेश्वराने दिलेला आहे, लक्षात घ्या. म्हणून जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले सोयीत पाय. तीर्थयात्रे जाय चुकू नको. या पावलांनी तीर्थयात्रा करावी. काय आणि त्याच्यासाठी कितीही असंख्य वेदना भोगायचं काम पडलं चालेल, जन्म आणि मरण भोगायचं काम पडलं तरी चालेल, पण जन्म आम्ही ते करण्यासाठी सहज घेऊ. या अभंगाच्या पहिल्या चरणात Thank you.
अंतरे हेची बरे इहलोकी. सुख शब्दाचा अर्थ आहे सहज. सुख शब्दाचा अर्थ आहे सहज. आम्ही सहज असे अनंत जन्म घेऊ. कशासाठी? पंढरीचे वारकरी होण्यासाठी. तुकोबारायांच्या सर्व अभंगामध्ये त्यांनी विशेष गमक असं ठेवलेलं आहे. कारण त्यांच्या अभंगाचं जे ध्रुपद असतं त्या ध्रुपदामध्ये समग्र अभंगाचा अन्वय असतो. अशा प्रकारची तुकोबारायांची एक हातवटी आहे, शैली आहे. विठ्ठला जन्म घ्यायचं काम पडलं तरी चालेल, परंतु आम्ही प्रत्येक जन्मामध्ये अपेक्षा आहे काय? वारकरी होण्याची. आणि तुम्हाला आम्हाला सुद्धा हा ते दिलेला आहे. होय होय वारकरी पाय पाय रे पंढरी, पाय पाय रे पंढरी, पाय पाय रे पंढरी. होय होय वारकरी पाय पाय रे पंढरी, पाय पाय रे पंढरी, पाय पाय रे पंढरी. होय होय वारकरी पाय पाय रे पंढरी. वारकरी कोण आहे? तुका म्हणे लक्ष लक्ष्मी अंतरी, तोच वारकरी पंढरीचा. हे तुकाराम महाराजांनी वारकऱ्याची परिभाषा केलेली आहे. तुका म्हणे लक्ष लक्ष्मी अंतरी, तोच वारकरी पंढरीचा. पंढरीचा कोण वारकरी आहे? ज्याचं लक्ष लक्षाच्या ठिकाणी गुंतलेलं आहे, ज्याचं लक्ष लक्षामध्ये आहे. भजन कोणाचं करता? पांडुरंगाचं. चालत असताना मग तुमचं लक्ष पांडुरंग झाला. मग तुम्ही भजन करत असताना तुमची चित्तवृत्ती, तुमची मनोवृत्ती, तुमचं हृदय पांडुरंगाशी गुंतलेलं पाहिजे. आहे की नाही? कुठं असतं हृदय? कोणी जर चहा घेऊन आलं तर ते चहाकडे त्याचं हृदय. तुम्ही देवाला हे करण्यासाठी आला. मला मी अनुभव सांगतो माझा. मी सुरुवातीला त्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये गेलो होतो आणि आम्ही ज्या दिंडीमध्ये गेलो ते महाराज इतके कडक होते. ते म्हणे आपल्याला निष्काम वारी घडली पाहिजे, कोणाचं फुकट खायचं नाही. आम्ही विद्यार्थी होतो. आता त्या दिंडीमध्ये भोजनाची व्यवस्था होती, असं काही नाही. मग तो दिव्या घातला गेला. लागल्यानंतर त्या काळामध्ये आता जेवढे वाटणारे लोक आहेत तेवढे लोक नव्हते. क्वचित कोणीतरी चहा घेऊन उभा, कोणी केळ घेऊन उभा, क्वचित कोणीतरी. बरं का? आता इतके लोक वाटणारे, इतके लोक दान करणारे झाले तुम्हाला सांगतो. आणि मग आमच्या दिंडीचा पक्का नियम होता, कोणाचं काही घ्यायचं नाही. फळं वाटत असतील फळाकडे जायचं नाही, चहा वाटत चहाकडे जायचं नाही. आणि दिंडीत काय नाही, आमचे 60-70 माणसं होते जास्तीत जास्त. आणि मग ते महाराजांच्या गळ्यात विना ते भजन पुढं म्हणायचे, आम्ही पाठीमागे म्हणायचो. सर्वात शेवटी पाठीमागे 2 जण होते. जे कुचर असतात, जे लबाड असतात ते पाठीमागे जातात आणि जे बदमाश असतात ते दिंडीच्या पुढे जाऊन झोपतात. ही पद्धती आमचे अनुभव आहे नेहमीचे. वर्ग. आणि मग काय झालं, मागच्या लोकांनी काय केलं, तिथं चहा वाटणं चालू. चहा देत होता तो वाटणार. याने काय केलं, आमच्या दिंडीचे टाळ जवळजवळ 200 ग्राम पाणी बसेल एवढं मोठे मोठे टाळ होते. आणि ते पहिले आपल्या सुताच्या किंवा कपड्याच्या हे होत्या, धागे जे दोरे असतात. फटकन अशी कुंडी दाबून धरली, फटकन गेला लगेच त्याच्या चहा घ्या. कशा टाळा. दुसरं काहीच नाही. जवळ ते चहा घेतला आणि आता प्यायचा त्या महाराजांनी पाहिलं. महाराज म्हणे ते टाळही बाटले ना आपले माणसंही बाटले, आता काय करायचं? म्हटलं टाळ तुटले चालतात, शांत पण शिकू नको, मी काय वेळा आहे का? त्या क्षणी तुरंत 1, 2, 4 मिनिटही लागतो का लगेच दिंडीतून हाकलून दिले. ते टाळे घेतले. टाळा चहामुळे ते टाळा अपवित्र झाले. ते टाळा आता घ्यायच्या लायकीचे म्हणून मागचे काय करतील याचा हिसाब नसतो. पुढच्यावर विश्वास ठेवायचा नाही. इथे अवघड आहे. दिंडीमध्ये सोपी नाही. आणि आपल्या बाबांच्या दिंडीमध्ये मला एकच बरं वाटलं की सर्व सोबत चालतात, म्हणजे लबाडी करायचं काम नाही.
एवढं बरं वाटलं. पण माझं लक्ष, मी जवळजवळ त्या पाथरीपासून दिंड्या ओलांडत आलो. ऐकले वेगवेगळ्या प्रकारच्या दिंड्या, परंतु तुमच्या दिंडीतली शिस्त जी आहे, दुसरी गोष्ट चालण्याची पद्धत, भजन वगैरे सर्व आनंदी आनंद आहे. काय याला एकच महत्वाची गोष्ट आहे, महात्मा इतके हुशार आणि चतुर असतात. बाबाजीने काय केलं की संत पुढे ठेवले. कोण ठेवले पुढे? पताका वाल्याच्या पुढे संत ठेवले. नाही तुम्ही मागच्या दिंड्यामध्ये पाहिलं, एक पताका एका किलोमीटरच्या वरती, एक पताका दिंडीजवळ, ते काही पताका मागे. एका जवळ म्हातारा माणूस होता, 5-6 पताका दिलेले होते. म्हणजे त्याच्याजवळ देऊन ते कुठे गेले राम झाले. ते आमच्या गाडीजवळ वाकत चालला. बेटा कारण इतक्या पताका घेत असतात, एका माणसाने एकच घ्यायची. बाकीच्या माझ्या खांद्यावर गेले, कुठे गेले पताका, एक घातला. म्हणजे त्यांचा दिल्लीत पताका असतो, तर त्यांच्याजवळ पताका असतो, दिल्लीत पताच नाही त्यांना. पण अशा प्रकारची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला चालायचं इमानदारीचं, लक्षात ठेवा. आपल्याला काही वर्षभर चालायचं का नाही? आता तुमचे 5-6 दिवस तर गेले, आता 5-6 दिवस राहिले. म्हणून इमानदारीने चालायचं. चला, आपला विषय काय होता तो सुखे घेऊ जन्मांतरे. सुखे म्हणजे न्यायशास्त्राच्या तर्कसंग्रहामध्ये सुख शब्दाचा अर्थ केला, सुखेन अनायासे म्हणजे सहज. सुखानं म्हणजे सहज आम्ही जन्म घेऊ. नाही तर जन्मासारखं काही वाईट आहे का? गर्भवासाला किती अवघड आहे. तुकोबाराने पुष्कळ अभंग दिले त्याच्यावर. आपल्याला काही म्हणायला तेवढा वेळ नाही, कारण मी तोलून मोलून त्या ठिकाणी वेळ वापरून राहिलो. बरं विठ्ठला तुकोबाराने विशेष म्हटलं, जन्म तर घेऊ, परंतु जन्म घेतल्यानंतर ज्या जगामध्ये मी जन्माला आलो, एक बरे लोकी, एकच या जगामध्ये मला पाहायला चांगलं मिळालं. काय मिळालं? त्याचं उत्तर दुसऱ्या जगात. पंढरीची वारकरी, पंढरीची वारकरी, पंढरीची वारकरी, पंढरीची वारकरी. वारकरी होता थोरी जोडी हे. काय अगोदरच्या चरणामध्ये पाहिल्या, एक बरे इयलोकी. इयलोकी म्हणजे ज्या लोकांमध्ये तुम्ही जन्माला आले, हा इयलोक आहे. जिथं आपण बसलो हा इहलोक आहे. जिथे आपल्याला जायचं तो सुद्धा इहलोक आहे. मग आपल्याला इहलोकाचा परित्याग करून कुठेतरी या लोकांना सोडून जावं लागतं. लोक म्हणतात पुण्यवान असेल तर स्वर्गात जाईल, पापी असेल तर नरकात जाईल. जाणं आवश्यक बाबी आहे. जसे कर्म करा, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. किती मेले, किती उपजले, किती जन्माला आले त्याचं गणित नाही. जन्म नाही, गणित नाही रे. आणि तुका म्हणे माझी बाग. काय अनंत जन्म आहे, अनंत जन्माचे गणित आहे. काय आणि आयुष्याचं गणित कळण्यासाठी अशा थोर संतांच्या सानिध्यात आपल्याला दिंडीत यायला पाहिजे. काय आमचे गुरु महाराज सांगायचे, बाबा फिरल्यानं जीवन कळत असतं, फिरल्याने अनुभव वाढत असतात. परमार्थ म्हणजे अनुभव वाढणं ते साधन आहे. तुमच्या संसारातले काही नवीन अनुभव आहेत का? तुमच्या आजोबाला जो अनुभव होता, तुमच्या वडिलांना तो, तुम्हाला तो, तुम्ही तुमचा अनुभव तुमच्या मुलाला तो देणार, तो तुमचा मुलगा तुमच्या नातवाला तोच अनुभव देणार. काही बदल होतो का? तेच अनुभव आहे. पण नवल या गोष्टीच आहे, तेच असून सुद्धा तुम्ही कंटाळत कसे नाही त्याला. हे एक नवल आहे, कौतुक आहे. तेच करता नेहमी. आता काहीतरी थोडस दिंडीत आले तर बदलून करायला मिळतं की नाही?
अरे बदलून केल्यानंतर त्याच्यामध्ये एक आनंद द्विगुणित होतो, आनंद वाढत असतो. विठ्ठला आणि हा विलक्षण आनंद आहे. पंढरीचा आनंद हा दिंडीतला आनंद विलक्षण आहे. आनंद तेथीचा मुकयासी वाचा, बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय, तुका मने वृद्ध होती तरणे रे. खेळ्यामध्ये तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. विठ्ठला या प्रपंचामध्ये विषय रसाचा आनंद आपण घेतो, तो विषयाचा आनंद, खोटा आनंद, मिथ्या आनंद, क्षणिक आनंद. आणि हा नित्य निरंतर असणारा आनंद आहे, लक्षात ठेवा. आणि हा आनंद कोण देते की जे जे शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती. हा अनवरत अखंड आनंद देणारे, ज्यांचं जीवन शुद्ध आहे, ज्यांचं आचरण शुद्ध आहे. रंगनाथ गुरुजी नेहमी सांगायचे की शुद्ध वारकरी कोण आहे? आचार विचार कृती आणि उच्चार ज्याचा सम्यक आहे त्याला म्हणायचा खरा वैष्णव. ज्याचा आचार आहे, ज्याचे विचार आहे, कृती आहे आणि उच्चार आहे, या चार गोष्टी ज्याच्या सम्यक असतात त्याला वैष्णव किंवा वारकरी असं म्हणत असतात. विठ्ठला पंढरीचा वारकरी व्हायचंय आपल्याला. काय व्हायचंय? आता तुमच्या सर्वांच्या गळ्यामध्ये माळा आहेत की नाही? माळा आहेत का? आहेत माळा. कारण दिंडीत आल्यामुळे निदान जोपर्यंत दिंडीत राहत तोपर्यंत पुष्कळ जण माळा घालतात. चला बा आता दिंडीत आलो तर माळ असलीच पाहिजे. इकडे तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. हे वैष्णवाचं लक्षण आहे, हे बाह्य लक्षण आहे. हृदयी कळवळा वैष्णवाचा हे अंतरंग लक्षण आहे. एकाच कडव्यामध्ये बाह्य आणि अंतरंग दोन्ही प्रकारची लक्षणं प्रतिपादन केलेली आहे. विठ्ठला वारकरी जीवन किती सूक्ष्म विचाराने चालणारं जीवन आहे. ते धोंगड जीवन नाही, लक्षात ठेवा. वारकरी झाले म्हणजे कसंही वागायचं, कसंही राहायचं, कसंही खायचं, कसंही प्यायचं. काय वारकरी जीवन एक शिस्तबद्ध जीवन आहे, नियमावलीमध्ये बांधलेलं जीवन आहे. पडता जड भारी नियमानं टळे, निर्धारी जो नियमानं वागेल त्यालाच पांडुरंग मिळतो. नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ त्यालाच भगवंत मिळतो. जो नित्य नियमाने राहील, दिंडीचे नियम पालन करेल, संतांचे नियम पालन करेल, त्यालाच पांडुरंग मिळेल. लक्षात ठेवा. नियम किती अवघड असतात. मी तुम्हाला नियमातली सूक्ष्मता सांगतो किंवा वारकऱ्याच्या वैष्णवाच्या जीवनात एक सूक्ष्मतेचं धावतं उदाहरण सांगतो. पंढरपुराजवळ एक संत होऊन गेले, ज्या संतांचं नाव जोगा परमानंद. जोगा परमानंदजी विठ्ठलाचे परम भक्त होते. पंढरपूर पासून त्यांचं काही अंतर्गाव नाही. त्यांच्या गावी मी स्वतः सुद्धा गेलेलो आहे. तेही मी दिंडीतच गेलेलो आहे. त्या गावावरून दिंडी गेली म्हणून त्या संतांची आम्हाला माहिती दिली. त्यांनी एकदा असा नियम केला काय की आपल्याला आपल्या गावापासून पंढरपुरापर्यंत लोटांगण घेत जायचं. दोन प्रकार असतात, कोणी दंडवत करत जातं, कोणी लोटांगण घेत जातं. दंडवत कसा असतो? उभं राहायचं, सरळ खाली काठीसारखं पडायचं आणि पुन्हा तिथं बोट टेकले हाताचे, तिथून पुन्हा तिथून पायातून पुन्हा पुढे दंडवत करायचं, असे करायचे. आणि लोटांगण असतं असं त्या ठिकाणी फिरत फिरत शरीराला फिरवत जायचं. ते काय झालं? लोटांगण. लोटांगणाचे अभंग आहेत, धाव्याचे अभंग आहेत. दिंडीमध्ये तुम्ही सोहळ्यामध्ये आम्ही जायचो दिंडीमध्ये. धाव्याचा अभंग आला की धावायचा अभंग म्हणून पळायचं, याचा धाव्याचा अभंग. सर्व प्रकारचे अभंग गाथ्यामध्ये आहेत. कोणत्या वेळी दिंडीमध्ये कोणत्या अभंग म्हणायचे ही नियमावली आहे, लक्षात ठेवा. तर मी तुम्हाला सांगतो. मग त्या जोगा परमानंदजीनं संकल्प केला की आपल्याला लोटांगण करायचं आहे. आताही महाराजीने मला कोणती लोटांगणी दिंडी दाखव किंवा इकडे लोटांगणी दिंडी गेलेली आहे. लोटांगणी महाराज वाशिम जिल्ह्यात गेले, त्यांनी लोटांगण केलं असेल म्हणून ते लोटांगणी महाराज आहेत. असो, माझा एक सोबत गुरुबंधू होता. आम्ही शिकत होतो वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेत असताना त्यानं संकल्प केला.
संकल्प असा केला की मला तो तिथं राहत होता तिथून पंढरपूरला लोटांगण घेत जायचं. आणि त्याच्याने माझं खूप परस्परामध्ये प्रेम होतं. नेहमी आम्ही भेटायचो, सोबत शिकलेलो होतो. आणि नंतर त्याने ते केला संकल्प. एके दिवशी मी आळंदीहून पैठणला पायी येतो. माझा छंद होता, इच्छा झाली की अजूनही मी कुठे सर्व सोडून देतो, एक कमंडल घेतो, एक छोटासा कपडा दिसतो अंगावर, एक छोटा कपडा. अजूनही इच्छा झाली की 10-15 दिवस कुठेही फिरतो, आपल्याला कोणी ओळखलं नाही पाहिजे अशा भागातच. आनंद येतो, लोकांचे अनुभव येतात. कोणी शिव्या देतं, कोणी जेवण देत नाही, कोणी बसू देत नाही, कोणी मंदिरात बसू देत नाही. विलक्षण आनंद आहे काय. आणि मग काय झालं की मी चाललो होतो आणि मला समोरून असं दिसलं, गाडीचं टायर, ते ट्यूब असतात मोठ्या ट्रकचं ट्यूब, ते ट्यूब असं फिरत फिरत येऊ लागलं. आपलं ट्यूब कसं काय फिरत येऊ लागलं, माणूस फिरत येत आहे ठीक आहे, पण ट्यूब काय म्हटलं नक्की याच्यामध्ये काहीतरी कोणतरी प्राणी जीव काय. मला नंतर आठवलं, आपलाही पैलवान म्हणत होता की मला लोटांगण घेत जायचे, या टायरात तो तर नसेल. आणि मग काय की ते टायर येऊ लागला असं रस्त्यानं, पण त्याच्याबरोबर एक माणूस होता बाजूला, इकडे तिकडे गेला की त्याला बरोबर रस्त्यात लोटायचा. मग ते टायर, मी असा जाग्यात उभा राहिलो रस्त्यात आणि सोबतचा होता तोही माझ्या ओळखीचा होता. मला आता पक्का ठरलं की म्हटलं हाच आहे आपला जो काही माझ्या बरोबर शिकलेला तो गुरुबंधू, तोच आहे. आणि म्हटलं काय 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 त्यानं त्याचं नाव सांगितलं. टायरामध्ये लोटांगण चालू आहे. अरे टायरामध्ये ट्यूबमध्ये कोणी लोटांगण करू शकतो, हे काय विशेष आहे का. मी ते टायर धरलं, म्हटलं कशाला फाजीलपणा फालतूपणा असा करतो, तुला लोटांगण घ्यायचं तर सरळ घेणे, हे काढून टाक टायर, मग बघ काय होतं. म्हणजे बिना टायरचा करू शकत नाही. म्हटलं टायरचं जर केलं लक्षात ठेव, तुला देव तर मिळणार नाही, प्राप्त होणार नाही, प्रसन्न होणार नाही. काय लबाड समजून तुला वैकुंठात नाही नरकात नेऊन घालेल. म्हणजे हे टायर, मग त्यानं ते टायर फेकलं. मग आता म्हटलं कर सुरू, मला संप माझा इथं असे लबाड बरोबर आहे. जोगा परमानंदजीनं स्वतः खरोखर ज्याला लोटांगण म्हणतात ते केलं. भगवंत वारकऱ्याची किती सूक्ष्म परीक्षा घेतो आणि तो त्या परीक्षेत उतरला म्हणजे तो वैष्णव आहे, वारकरी आहे. लक्षात घ्या. पंढरपुरापर्यंत गेले लोटांगण, अंगाचे साल्टे गेले, कातडे गेले, रक्तबंबाळ शरीर झालं, तरी सुद्धा त्याने ते सोडलंच नाही. लक्षात ठेवा. गेल्यानंतर चंद्रभागेपर्यंत गेलं ते लोटांगण आणि तो म्हणाला की आता चंद्रभागेमध्ये स्नान करू आणि मग चंद्रभागेपासून भगवंताच्या रावळापर्यंत पायरीपर्यंत घ्यायचं आहे. आता चंद्रभागेला दोन्ही काठ, वाळवंटातून असं जाता येईल का लोटांगण घेऊन, वरती थोडं जाता येईल, खाली जाता येईल असं.